नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8व्या वर्गाचं सायन्स। थोड्याच दिवसांमध्ये आपल्या NMS एक्झाम थोड्याच दिवसांमध्ये आपलं NMS एक्झाम आहे आणि या NMS एक्झाम मध्ये आपल्याला सायन्स विचारलं जाणार आहे आणि तो विचारलं जाणार आहे तुम्हाला 35 मार्क्ससाठी। ठीक आहे, चला तर हा 35 मार्क्ससाठी तुम्हाला नुसतं सायन्स विचारणार आहे। ठीक आहे, तर हा जो सायन्स जो आपल्याला 35 मार्क्ससाठी विचारणार आहे, या सायन्सचा आपण क्विक रिव्हिजन थोडक्यात आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर हे बघा क्विक रिव्हिजन आपण पाहतोय। तरी आपलं हे जे चॅनल आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपलं जे चॅनल तुम्हाला दिसतंय तिला सबस्क्राईब करा आणि सोबतच आपला जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा। ठीक आहे, आणि सबस्क्राईब करणं किंवा लाईक करणं कुठलाही पैसा लागत नाही, हे अगदी फ्री असतं, लक्षात ठेवा। सबस्क्राईब करा आणि लाईक करा। सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं अगदी फ्री असतो, कुठलाही पैसा लागत नाही। आपल्या व्हिडिओच्याच खाली बघा जस्ट तुम्हाला तिथं सबस्क्राईब आणि लाईकचं बटन पण दिसेल, थम्सअप असं दिसेल, तर ते करा, म्हणजे जेणेकरून आपलं व्हिडिओ पण आवडीचं होऊन जाईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओमधून फायदा होईल। ठीक, चला तर आवडल्यास मित्रांना पण शेअर करा। समजून घेऊया आपण आपलं सायन्स। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सकडे वळतोय। ठीक आहे, तर काय म्हणतोय आपला सायन्स समजून घेऊया थोडक्यात। तर बघा, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता आपण पाहतोय की जैवविविधता आणि त्याचं जे वर्गीकरण आहे त्याची काय आवश्यकता आहे ते आपण पाहूया। बघा, तर थोडंसं आपण क्विक जाणार आहोत। तुमच्या व्हिडिओचा थोडासा पिक्सेल वाढवून ठेवा, म्हणजे हे शब्द तुम्हाला क्लिअर दिसतील आणि सोबतच आपल्याला सगळ्या गोष्टी बारकाईने पाहायच्या जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतील। ठीक आहे, चला तर पाहूया। 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत। हा शब्द लक्षात ठेवा की 2011च्या गणनेनुसार आपल्या पृथ्वीवरील जमीन व समुद्र, लक्षात ठेवायचं, जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून एकूण किती प्रजाती आहेत, किती जाती आहेत? 87 दशलक्ष। हे लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं पेपरला। एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली। आता 87 दशलक्ष जेव्हा जाती होत्या तर एवढ्या जातींचा अभ्यास करणं कठीण होता आणि म्हणून त्यांचं अभ्यास करणं सोयीचं व्हावं म्हणून यांचं विभागणी होणं म्हणजे यांचे गट पडणं, लक्षात ठेवा, विभागणी होणं। ठीक आहे, किंवा यालाच आपण म्हणतो गट पडणं। ठीक आहे, गट पडतील तर तेवढा त्यांचा अभ्यास करणं सोपंच आहे, तर विभागणी होणं किंवा गट पडणं तेवढं गरजेचं वाटलं। ठीक आहे, तर गरज का वाटली लक्षात आलं असेल तुम्हाला की जैवविविधता म्हणजे एवढे मोठे जैविक घटक आपल्या पृथ्वीवर आपल्याला दिसून येत आहे, तर हे एवढे जीव असल्यामुळे एवढ्या जीवांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करण्यासाठी त्यांची गटामध्ये विभागणी व्हायला हवी अशी गरज आपल्याला भासली। त्यानंतर सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले। लक्षात ठेवायचं की त्यांच्यामध्ये सारखं काय आहे, त्यांच्यामध्ये फरक कोणता आहे, ह्या गोष्टी विचारात घेऊन त्यांचे गट आणि उपगट असे तयार करण्यात आले। हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात। जैविक वर्गीकरण म्हणजे काय, तर सजीवांचे हे जे गट आणि उपगट जे बनवले जातात, गट आणि उपगट बनवण्याची ही जी प्रक्रिया आहे तिलाच म्हटलं जातं जैविक वर्गीकरण। लक्षात ठेवायचं, जैविक वर्गीकरण नेमकं काय असतं हे आपण थोडक्यात आपण पाहिलं, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आता आपण थोडासा पुढील भागाकडे वळूया। आता पुढला भाग जो आहे तर तो समजून घ्या थोडासा। ओके, बघा आता याच्यामध्ये आपण काय म्हटलंय, तर आपण यामध्ये समजून घेतलं की सजीवांचं गट आणि उपगट बनवण्याची ही जी प्रक्रिया आहे हिला जैविक वर्गीकरण म्हणतात। इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस, हा शब्द लक्षात ठेवा बेटा, कार्ल लिनियस
यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. तर कार्ल लिनियसनी 1735 मध्ये सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागले आणि त्या 2 सृष्टी होत्या वनस्पती व प्राणी. लक्षात ठेवायचं, वनस्पती व प्राणी अशा 2 सृष्टीमध्ये कोणी विभागलं? कार्ल लिनियसने विभागलं. कधी? 1735 मध्ये. व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमलिया असं हे सृष्टींचे नाव आहे. पुढे बघा, 1866 साली हेकेलनी 3 सृष्टी कल्पिकल्या. त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. तर प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी अशा 3 सृष्टीमध्ये कोणी विभागलं? हेकेलनी विभागलं. लक्षात ठेवा, हेकेलनी 3 सृष्टीमध्ये विभागलं. ठीक आहे, चला त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया. आता इथं बघा, 1925 मध्ये चॅटन हा शब्द लक्षात ठेवायचं. 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले. लक्षात ठेवा, जसं कार्ल लिनियसने 2 सृष्टीमध्ये विभागलं तसंच चॅटननी सुद्धा 1925 मध्ये 2च गट केलं आणि ते होतं आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. हे शब्द लक्षात ठेवा, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. ठीक आहे, तर आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी अशा 2च गटामध्ये 1925 मध्ये चॅटननी पुन्हा सजीवांना विभागलं. त्याच्यानंतर 1938 मध्ये लक्षात ठेवायचं, 1938 मध्ये जर आपण पाहिलं तर काय दिसतोय? 1938 मध्ये कोपलँड हा शब्द लक्षात ठेवाल, यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं. सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं. कोणकोणत्या सृष्टी आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. तर लक्षात ठेवा, 4 सृष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी अशा 4 सृष्टीमध्ये कोणी विभागलं? या कोपलँडनी विभागलं. कधी? 1938 मध्ये, 1938 मध्ये. त्याच्यानंतर आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर. यालाच म्हणतात R.H. विटाकर. लक्षात ठेवा, R.H. विटाकर यांनी 1920 ते 1980 या कालावधीमध्ये हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ यांना म्हणतात इकॉलॉजिस्ट. तर हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते. त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. तर लक्षात ठेवा, प्रत्येकाने किती गटामध्ये विभागणी केली ते परत एकदा थोडक्यात समजून घेऊया. तर कोणी किती गटामध्ये काय काय विभागलं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर हे काळजीपूर्वक तुम्हाला पाहावं लागेल. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इथे जर तुम्ही पाहिलं तर काळजीपूर्वक समजून घेऊया फटाफट. 1735 मध्ये कार्ल लिनियसनी काय केलं? सजीवांना 2 सृष्टीत विभागलं, वनस्पती आणि प्राणी. त्याच्यानंतर 1866 साली काय झालं? 1866 साली जर आपण पाहिलं तर 1866 साली आपल्याला सांगण्यात आलं काय? हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिकल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी. त्याच्यानंतर 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांना 2च गटात विभागलं, आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. ठीक आहे. त्याच्यानंतर 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीत विभागलं. 4 सृष्टी होत्या मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी. ठीक आहे. रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी अमेरिकन परिस्थितिकी शास्त्रज्ञ होते, हे तज्ञ होते, यांनी 5 गटात विभागणी केली. तर हे आपल्याला पटापट माहिती असायला पाहिजे. मी हायलाइट केलेला जो भाग आहे त्याला एकदा व्यवस्थित समजून घ्या. वाटलं तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. चला, मी पुढील भागाकडे जातोय विद्यार्थी मित्रांनो. पुढील भाग आपण समजून घेऊया. ओके, आता आपण पाहूया की विटाकरांनी जे 5 गटामध्ये विभागणी केलं, तर ते 5 गटामध्ये विभागणी करण्यासाठी पुढील निकष त्यांनी विचारात घेतले. आणि हे निकष कोणते होते? पहिलं होतं पेशीची जटिलता, ज्याला म्हणतात कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ सेल स्ट्रक्चर.
सेल स्ट्रक्चरची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे ते आधी केंद्रकी असेल किंवा दृश्य केंद्रकी असेल. लक्षात ठेवायचं हे त्यांची जटिलता असेल. लक्षात ठेवा, पहिलं आहे पेशीची जटिलता. दुसरं समजून घेऊया पेशीची जटिलता झाल्यानंतर दुसरं आपण समजून घेऊया काय आहे ते बघा. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला त्यांनी सांगितलंय ते म्हणजे सजीवांचा प्रकार, त्याला जटिलता सुद्धा म्हटलं जातं. सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, ठीक आहे. म्हणजे ते सजीव एकपेशीय असतील किंवा बहुपेशीय. पोषणांचा प्रकार पाहूया. मॉड ऑफ न्यूट्रिशन म्हणतात याला. वनस्पती स्वयंपोषी म्हणतात आपण यांना. कवके परपोषी आहेत, मृतावशेषातून अन्न शोषण करतात. प्राणी परपोषी आहेत, ज्यांना आपण भक्षण म्हणतोय. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पोषणाचा प्रकार म्हणजे काय तर ते अन्न कसे मिळवतात. जसे वनस्पती फोटोसिंथेसिस करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, यांना म्हणतात स्वयंपोषी. प्रकाश संश्लेषण, लक्षात ठेवा फोटोसिंथेसिसनी ते अन्न तयार करतात. कवके यांना फंगाय म्हणतोय आपण. हे काय करतात, एखादं जीव मरण पावलं तर ते मरण पावल्यानंतर ते जे कवके जे आहेत ते बॅक्टेरिया त्यांच्यावर तयार होतात, यांना परपोषी म्हणतोय. मृतावशेषातून ते अन्न शोषण करतात. आणि प्राणी आपणही यांच्यामध्ये येतोय, गाई म्हशी घ्या आपण घ्या, तर हे काय करतात रे, कोणाला तरी खाऊन जगतात म्हणून याला भक्षण म्हटलं जातं. आणि हे परपोषीच आहेत. म्हणजे आपण फोटोसिंथेसिस करत नाही, कवके फोटोसिंथेसिस करत नाही, फक्त आणि फक्त वनस्पती फोटोसिंथेसिस करतात आणि म्हणून यांना स्वयंपोषी असं म्हटलं जातंय. त्याच्यानंतर पाहूया जीवन पद्धती कशी आहे तर त्यांची लाईफस्टाईल कशी आहे. तर ते बघा आपण पाहतोय उत्पादक असतील, जसे उत्पादक आहेत वनस्पती उत्पादक आहेत म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याच्यानंतर भक्षक म्हणजे हे या वनस्पतींना खाऊन जगतात किंवा या उत्पादकांना खाऊन जगतात. आणि विघटक म्हणजे त्यांना ते डिकम्पोज करतात. म्हणजे समजा भक्षक मरण पावले तर त्यांना ते डिकम्पोज करत असतात, त्यांना आपण कवके म्हणतोय. तर हे कोणत्या लाईफस्टाईलमध्ये जगतात तर ते आपण पाहूया. जसं मी आंब्याचा झाड म्हटलं तर आंब्याचा झाड हा सजीवच आहे, पण हा कुठं जाणार, हा उत्पादक मध्ये जाणार. मी म्हटलं एखादं बकरी कुठं जाणार, हे भक्षक मध्ये जाईल, प्राणी आहे ते वनस्पती खाऊन जगतात. मी जर एखादा बॅक्टेरिया म्हटलं तर तो बॅक्टेरिया विघटक होईल. लक्षात ठेवा, असं आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर वर्गानुवंशिक संबंध, याला वर्गानुवंशिक संबंध आपण म्हणतोय रे, फायलोजेनेटिक रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतोय. तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप आदि केंद्रकी दृश्य केंद्रकी, आदि केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एक पेशी ते एक पेशीय ते बहुपेशीय, अशा प्रकारचं त्यांचा संबंध जोडला जाईल. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचा एक छोटासा चार्ट आपल्याला दिलेला आहे, तर त्या चार्टला थोडक्यात आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर एखादी गोष्ट जर फास्ट करताना जर काही गोष्टी जर समजल्या नसतील तर त्या थोड्याशा पुन्हा रिपीट पाहून घ्या आणि व्हिडिओ एकदा पुन्हा रिवाइज केल्यानंतर तो तुम्हाला दिसेल. व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे म्हणून आपण थोडंसं वेगाने जाण्याचा आपण प्रयत्न करतोय विद्यार्थी मित्रांनो. पण समजा जर थोडासा फास्ट झाल्यासारखा वाटला तर परत तुम्ही हा व्हिडिओ रिपीट पाहू शकताय. ठीक आहे, आय होप की आपण समजत असाल. चला, तर पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती कोणी शोधलं होतं? हे सृष्टी वर्गीकरण पद्धती जी आहे तर हे आर्यच विटाकर, आपण इकडे बोललेलंच आहे बघा, हे इकडे आपण समजून घेतलेलं आहे. 2 सृष्टीमध्ये कार्लिनियस, 3 सृष्टीमध्ये हेकलनी, त्याच्यानंतर 4 सृष्टीमध्ये कोपलँडनी, 5 सृष्टीमध्ये तर आर्यच विटाकरांनी. तर अशा सृष्टी आपण आधी शिकलो होतो, पण ह्या बाकीच्या सृष्टी आपण शिकत नाही, आपण शिकतोय आर्यच विटाकरवाली वर्गीकरण पद्धती. तर बघा, एखादा सजीव असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, त्याचे 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातील. एक म्हणजे आदि केंद्रकी आणि दुसरा असेल दृश्य केंद्रकी. आदि केंद्रकी एकपेशीय असेल, लक्षात ठेवायचं, प्रोकॅरियोट युकॅरियोट आपण म्हणतोय यांना. तर आदि केंद्रकी म्हणजे एकपेशीय युनिसेल्युलर म्हणतोय आपण, तो आहे मोनेरा. एक सृष्टी लक्षात ठेवा रे, आदि केंद्रकी फक्त एकच सृष्टी आहे, याच्यावर पेपरला विचारलं जाऊ शकतोय म्हणून हे लक्षात ठेवा. आदि केंद्रकी एक पेशीय कोण आहे? मोनेरा, लक्षात ठेवा. आणि दृश्य केंद्रकी बाकीचे सगळेच्या सगळे दृश्य केंद्रकी आहेत. ठीक आहे, आता दृश्य केंद्रकी आहेत म्हणजे काय तर याच्यामध्ये यांचा केंद्र दिसतोय बघा. तर इथे जर तुम्ही जर पाहिलं तर इथे लक्षात घ्या, एक पेशीय बहुपेशीय आहे. तर एक पेशीय बहुपेशीयमध्ये एक पेशीय एकच आहे, तो म्हणजे प्रोटिस्टा. तर लक्षात घ्या, आदि केंद्रकी एक पेशीय आहे मोनेरा,
दृश्य केंद्रकी एक पेशी आहे प्रोटिस्टा. तर ह्या दोन गोष्टी एकदम क्लिअर ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतं. त्याच्यानंतर दृश्य केंद्रकीचा जर विचार जर केलं तर त्याच्यामध्ये आपण समजून घेऊया. ते दृश्य केंद्रकीचा जर बोलायचं झालं तर कोणतं लक्षात घेणार आपण, तर लक्षात ठेवा. तर इथे लक्षात घ्या, आपल्याला नेमकं काय समजून घ्यायचं आहे तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. एक मिनिट, काय होत आहे हा, ओके. ओके, तर थोड्याशासाठी सॉरी, थोडं सिस्टीम प्रॉब्लेम आलं होतं. ठीक आहे, चल. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलो की सजीवाचं दोन गटामध्ये आपण विभागणी पाहिली. एक म्हणजे आदी केंद्रकी, दुसरं दृश्य केंद्रकी. आदी केंद्रकी एक पेशी आहे मोनेरा, दृश्य केंद्री एक पेशी आहे प्रोटिस्टा. बस ह्या दोन चेन लक्षात ठेवा. मग आता पाहूया की दृश्य केंद्रकी बहुपेशी कोण कोण आहेत. तर बाकीचे हे जे आहेत 5 सृष्टी आहेत म्हटलं आपण, 2 सृष्टी एक पेशीय झाल्या. तर एक आदी केंद्रिकी, एक दृश्य केंद्रिकीमध्ये मोनेरा प्रोटिस्टा एक पेशी आहे, युनिसेल्युलर ज्याला आपण म्हणतोय. पण बाकीच्या ज्या 3 आहेत तर त्या बहुपेशी आहेत. कोण कोण, कवके, वनस्पती आणि प्राणी. यांना म्हणतोय आपण फंगाय, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर यांना म्हणतोय आपण प्लॅन्टी किंवा प्लॅन्ट. त्याच्यानंतर ॲनिमलिया म्हणजे ॲनिमल. ठीक आहे, तर हे तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की यांच्यामध्ये 3 सृष्टी मात्र मल्टीसेल्युलर आहेत, बहुपेशी आहेत. आणि यांच्यामध्ये लक्षात घ्या, यांच्यामध्ये फरक कोणकोणता आहे, या 3 सृष्टीमधला फरक कोणता आहे लक्षात घ्या. पेशी भित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे यांना म्हणायचा कवके. पेशी भित्तिका आहे म्हणजे सेल वॉल आहे, सेल असतो अशी आणि त्याच्या बाहेर अशी वॉल असतो, लक्षात ठेवा. तर सेल वॉल आहे परंतु फोटोसिंथेसिस करत नाही, अशांना म्हणायचा कवके. सेल वॉल आहे, पेशी भित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. सेल वॉल आहे आणि फोटोसिंथेसिस पण करतात, त्यांना म्हणायचा वनस्पती. ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे, फोटोसिंथेसिस करत नाही ते कवके. ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे, फोटोसिंथेसिस करतात ते वनस्पती. आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉलच नाही त्यांना सगळ्यांना म्हणायचा प्राणी. हा साधा साधा तिघांमधला फरक आहे, लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारच्या ह्या 5 सृष्टीमध्ये कोणी आर्यच विटाकरांनी वर्गीकरण करून आपल्याला सांगितलेलं आहे. आय होप की एवढं आपल्याला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर हे आपल्याला थोडंसं रिपीटमध्ये पाहून घ्यायचं जर घाई वाटली तर. चला पुढील भागाकडे जाऊया. आपलं थोडंसं फास्ट रिव्हिजन असल्यामुळे आपण पुढील भागाकडे वळूया. ठीक आहे, तर पुढचा भाग आहे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता सूक्ष्मजीव ज्यांना आपण म्हणतोय क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ठीक आहे, तर लक्षात ठेवा पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. लक्षात ठेवा, आपण आता सजीवांचे वर्गीकरण पाहिलो, त्या सजीवांमध्ये सगळ्यात जास्त संख्येने जर तुम्हाला दिसतील तर ते आहेत सूक्ष्मजीव, ज्यांना आपण मायक्रोब आपण म्हणत असतो. त्यांचा वर्गीकरण पाहूया. हे सुद्धा वर्गीकरण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. चला समजून घेऊया. तर सूक्ष्मजीव, याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचे 2 प्रकार आहेत परत, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदी केंद्रकी फक्त आणि फक्त एकच आहे, ज्यांना आपण जीवाणू म्हणतोय, बॅक्टेरिया म्हणतो. आणि दृश्य केंद्रकी जे आहेत तर हे 3 आहेत, आदिजीव, कवके, शैवाल. आदिजीव ज्याला प्रोटोझोआ म्हणतोय, कवके ज्यांना आपण फंगी म्हणतोय आणि शैवाल ज्यांना आपण अल्गी म्हणतोय. ते आपण डिटेलमध्ये आता समजून घेऊया. तर सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात प्रमाण लक्षात ठेवा, ज्यांना आपण स्टँडर्ड म्हणतोय. तर 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. तर लक्षात ठेवा बेटा, मायक्रोमीटर दिसला तुम्हाला, यू सारखा आकार दिसला तर याचा अर्थ समजून घ्यायचा 10⁶ आहे. आणि 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. नॅनो म्हणजे यन सारखा दिसला, यन म्हणजे 9. लक्षात ठेवायचं याला शॉर्टमध्ये 10⁹ नॅनोमीटर हा समजून घ्यायचा. ठीक आहे, तर एक छोटासा प्रमाण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. चला पुढे जाऊया आपण. ओके, त्याच्यानंतर एक एक भाग आपण समजून घेऊया. तर त्याच्यामधला नेक्स्ट पार्ट जो आपण आहे, तर पहिला भाग आपण समजून घेऊया, तो म्हणजे बॅक्टेरिया, ज्याला आपण जीवाणू म्हणतोय. ठीक आहे, तर बॅक्टेरियाबद्दल आपण समजून घेऊया की बॅक्टेरिया काय असतात आणि कसे त्यांच्यामध्ये रोल होतात, तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर जीवाणू,
ज्यांना बॅक्टेरिया म्हणतोय, यांचा आकार बघा, आकार पेपरला विचारला जाऊ शकतोय 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर एवढा त्यांचा आकार असतो. एकच पेशी स्वतंत्र जीव म्हणून जगते. हा शब्द बॅक्टेरियाबद्दल खूप महत्वाचा आहे. पेपरला विचारलं जाऊ शकतोय की बॅक्टेरियाची एकच पेशी अख्खा सजीव म्हणून जगतोय रे. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती म्हणजे कॉलनीज बनवतात. तर एकच बॅक्टेरिया हा एक सजीव म्हणून जगतोय, स्वतंत्र सजीव म्हणून जगतोय. तर कधी कधी मग काय होतात, हे असे बॅक्टेरिया एकत्र येतात आणि असे एकत्र आले की यांच्या बनतात कॉलनीज. काय बनतात, अशा कॉलनीज बनतात. हे बघा असे बॅक्टेरिया आलं, याला आपण म्हणतोय कॉलनी. लक्षात ठेवा. आणि एकच जर असेल तर समजून घ्यायचं, तो एकच जर असेल तर समजून घ्यायचं एक बॅक्टेरिया हा स्वतंत्र सजीव म्हणून सुद्धा जगत असतोय. आय होप की एवढं आपल्याला समजलं. पुढं बघा, जीवाणू पेशी आदि केंद्रकी असतो. हा तुम्हाला माहीतच झालाय, मगाशीच आपण पाहिलं. जीवाणू हे आदि केंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पलटयुक्त अंगके नसतात. हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे की पेशीमध्ये केंद्रक किंवा पलटयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका मात्र असते. यांच्यामध्ये पेशी भित्तिका असतं. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने एका पेशीचे 2 भाग होऊन होते. म्हणजे यांचा जो प्रजनन आहे, नवीन बॅक्टेरियाचे प्रजनन म्हणजे नवीन जीव तयार होणे म्हणजे प्रजनन, ज्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो इंग्लिशमध्ये. तर नवीन जीव तयार होणे म्हणजे प्रजनन होणे. तर यांचं जे समजा हा एक बॅक्टेरिया असेल तर या एका बॅक्टेरियाचे नवीन बॅक्टेरिया जर बनायचे असतील तर याचं एकाचे 2 भाग होतात आणि 2 भाग होऊन 2 नवीन बॅक्टेरिया होतात. याला आपण द्विखंडी भवन म्हणतोय. लक्षात घ्या, द्वि म्हणजे 2, खंडी म्हणजे तुकडे आणि भवन म्हणजे वेगवेगळं होणं. लक्षात ठेवा. तर अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात. हा शब्द लक्षात ठेवा. बाकी दुसरे मायक्रोब नाही, पण जीवाणू जे आहेत, बॅक्टेरिया जे आहे, हे अनुकूल परिस्थितीमध्ये, अनुकूल म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये, जीवाणूंना चांगली परिस्थिती जर मिळालं तर जीवाणू बघा 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. म्हणजे 20 मिनिटामध्ये संख्येने दुप्पट होतात. म्हणजे जर 10 लाख जर असेल, 10 लाख जर बॅक्टेरिया असतील तर 20 मिनिटामध्ये ते तुमचे 20 लाख बॅक्टेरिया बनणार. लक्षात ठेवा. तर विचार करा, म्हणजे 20 मिनिटामध्ये डबल होतात हे. ओके, तर हे एवढं आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढे जाऊया. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे तो आहे दुसरा, तो म्हणजे प्रोटोझोआ, ज्याला आपण आदिजीव सुद्धा आपण म्हणत असतोय. तर प्रोटोझोआ बद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया की प्रोटोझोआ नेमकं काय आहे. हा एक महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर प्रोटोझोआ ज्याला आपण आदिजीव म्हणतोय, आदिजीव म्हणजे दुसऱ्या जीवांमध्ये आढळतो हा आपल्याला. सर सुमारे 200 मायक्रोमीटर एवढा असतो. हा कुठं कुठं आढळतो बघा, माती, गोडे पाणी, समुद्रात आढळतात. तर माती, गोडे पाणी म्हणजे आपला जो पिण्याचा जो पाणी आहे याला आपण गोडा पाणी म्हणतोय, आणि समुद्रात आढळतात. ठीक आहे. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात. तर काही जे प्रोटोझोआ आहेत सजीवांच्या शरीरात राहतात आणि रोगास कारणीभूत ठरतात. तर काही मातीत राहतात, काही गोड्या पाण्यात राहतात, काही समुद्राच्या पाण्यात राहतात. म्हणजे साध्या भाषेत माती आणि पाण्यामध्ये राहतात. त्याचबरोबर काही सजीवांमध्ये सुद्धा राहतात, काही सजीवांमध्ये सुद्धा राहतात. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सजीवांच्या शरीरात जेव्हा ते राहतात तर ते रोगांसाठी कारणीभूत ठरतात. वेगवेगळे आजार होतात यांच्यामुळे. दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव. लक्षात ठेवा, हे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव आहे, दृश्य केंद्रकी. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटोझोआ पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. तर प्रोटोझोआची पेशी रचना, हालचालीचे अवयव आणि पोषण पद्धतीमध्ये विविधता म्हणजे वेगवेगळेपणा दिसून येते. यांचं प्रजनन परत द्विखंडी भवनाने होते. लक्षात ठेवा, द्विखंडी पद्धतीने होतात, ज्याला आपण बायनरी फिजन म्हणतोय. उदाहरण आहे बघा. तर आदिजीवी कोण कोण आहे, अमिबा, पॅरामेशियम. तर हे त्यांचे उदाहरण आहे. आणि हे बघा, गढूळ पाण्यात आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. तर हे गढूळ पाण्यामध्ये आढळतात. गढूळ पाणी सुद्धा गोळा पाणी असतो, लक्षात ठेवायचं. तर खारा पाणी म्हणजे समुद्राचा पाणी, गोळा पाणी म्हणजे समुद्राच्या पाण्याव्यतिरिक्त सगळं पाणी जो आहे त्याला आपण गोळा पाणी म्हणतोय, मग तो गढूळ का असो ना.
तर लक्षात ठेवायचं समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्याचा सगळा पाणी गोडा पाणी आहे आणि यामध्ये आपल्याला अमिबा आणि पॅरामेशियम असल्याचं दिसून येतं आणि हे स्वतंत्र जीव म्हणून जगतात. हा एक महत्वाचा हा इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा बेटा. अँटमिबा हिस्टोलिस्टिका, तर अँटामिबा हिस्टोलिटिका हे आमांस होण्यास कारणीभूत, आमांश नावाचं जे रोग आहे ते होण्यासाठी अँटामिबा हिस्टोलिका नावाचं हे कारणीभूत ठरतो आणि हे आहे आदिजीव. लक्षात ठेवायचं हे आदिजीव आमांश होण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. आय होप की एवढं आपल्याला समजलं. ठीक आहे, चला पुढील भागाकडे जाऊया आपण. आता पुढील भाग बघा, थोडासा मी याला इरेज करून घेतोय. त्याच्यानंतर पुढील भाग पाहूया, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे नंबर तिसरा आहे कवके, ज्याला आपण थोडंसं याच्याच बद्दल अजून समजून घेऊया. त्याच्यामध्ये बघा नेक्स्ट कोणता पार्ट आहे. तर नेक्स्ट पार्ट समजायचं झालं तर परत यांच्यामध्ये अँटामिबा हिस्टोलिका सांगितलं आपण, आमांश होण्यासाठी कारणीभूत ठरतं. तसंच प्लाझ्मोडियम व्हायवॅकस हा मलेरिया म्हणजेच हिवताप होण्यासाठी कारणीभूत ठरतं. लक्षात ठेवायचं प्लाझ्मोडियम व्हायवॅकस. ठीक आहे, हा मॉस्किटोद्वारे मच्छरांद्वारे पसरत असतो, डासांद्वारे पसरत असतो. युग्लिना हा स्वयंपोषी आहे, हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे की युग्लिना स्वयंपोषी आहे. ग्रीन रंगाचा असतो रे, ग्रीन कलरचा असतो म्हणूनच हा स्वयंपोषी असतो. प्रोटोजोआ स्वयंपोषी नाहीत, परंतु युग्लिना हा मात्र स्वयंपोषी आहे. राहील लक्षात. चला पुढे जाऊया. कवके ज्यांना आपण फंगाय म्हणतोय, आकार असतो यांचा 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांच्यामध्ये आढळतात. तर लक्षात ठेवा जे कुजणारे पदार्थ आहेत म्हणजे सळणारे म्हणूया पदार्थ म्हणा, वनस्पती म्हणा, प्राण्यांची शरीरे म्हणा, तर कार्बनी पदार्थ काही यांच्यामध्ये हे आढळतात. कुजणाऱ्यांमध्ये लक्षात ठेवा, सळणाऱ्या सगळ्या पदार्थांमध्ये आपल्याला कवके आढळतात, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव कवकांच्या काही प्रजाती डोळ्याने दिसतात. तर लक्षात ठेवा दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव, आता एकपेशीय म्हटल्यावर दिसायला नाही पाहिजे, परंतु हे जे सूक्ष्म जीव जे आहेत एकपेशीय हे मात्र कवकांच्या काही प्रजाती आपल्या डोळ्याने सुद्धा दिसतात, कारण ते कॉलनीज बनवतात. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. याचा अर्थ काय होतोय, तर याचा अर्थ होतो की मृतोपजीवी म्हणजे एखादं जीव मेल्यानंतर, एखादा जीव असेल आणि हा जो जीव आहे हा जीव मरेल आणि मेल्यानंतर याची जी डेड बॉडी आहे तर याच्यावर हे कवके जगेल. लक्षात ठेवा, याच्यावर हे कवके जे आहे हे कवके जगेल. लक्षात ठेवा, आणि हे कवके या मृत्यू जीवावर जगत असल्यामुळे याला म्हणतात मृतोपजीवी, मृत्यूवर जगणारा जीव. लक्षात ठेवायचं. तर असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. तर हा जो मेलेला जो जीव आहे याच्या शरीरामध्ये जे काही कार्बन पदार्थ आहेत या कार्बन पदार्थांपासून हा कवक काय तयार करते, अन्न तयार करते, अन्न शोषत असते. त्याच्यानंतर याचा जो प्रजनन आहे हा लैंगिक पद्धतीने होते. प्रजनन लक्षात ठेवायचं बेटा, हा तीनही प्रकारचं होतं. लैंगिक पद्धतीने होते, द्विखंडी भवनाने सुद्धा होते आणि मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होते. लैंगिक, अलैंगिक, सेक्झुअल रिप्रोडक्शन, असेक्झुअल रिप्रोडक्शन आणि याच्यामध्ये द्विखंडी भवन ज्याला आपण बायनरी फिजन म्हणतोय आणि मुकुलायन हे असेक्झुअल रिप्रोडक्शन आहेत. हे दोनही असेक्झुअल आहेत आणि हा सेक्झुअल आहे. लक्षात ठेवा सेक्झुअल आणि असेक्झुअल अशा दोनही पद्धतीने होते. याच्यामध्ये तुम्हाला असेक्झुअल रिप्रोडक्शनच्या दोन पद्धती आहेत, एक आहे बायनरी फिजन आणि दुसरा आहे मुकुलायन म्हणजेच बडिंग ज्याला आपण म्हणतोय, बडिंग. लक्षात ठेवा बडिंग ऐकलेले असाल तर बडिंग या पद्धतीने आपल्याला हे होताना दिसून येत आहे. उदाहरण बघा बेटा, ईस्ट कॅन्डिडा आळंबी ज्याला आपण मशरूम म्हणतोय, हा इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. मशरूम हा कवकच आहे आणि यांचं हे पद्धती आहे प्रजननांची. ठीक आहे, तर हे मृतोपजीवी आहे. लक्षात ठेवायचं मृतोपजीवी आहेत हे सगळे. मृतोपजीवी हा शब्द लक्षात ठेवायला इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर हे होते कवकांच्या बाबतीत. आता आपण पुढील भागाकडे जाऊया आणि पुढील भाग जो आहे तर तो आहे आपलं शैवाल, ज्याला आपण अलगी म्हटलेलं होतं. ठीक आहे, तर शैवाल समजून घेऊया की शैवाल नेमकं काय आहे. ठीक आहे, तर शैवाल बद्दल आपण समजून घ्या. शैवाल आपल्याला काय सांगतोय बघा. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं शैवाल ज्याला आपण अलगी म्हणतो इंग्लिशमध्ये, आकार आहे त्याचा 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर.
हे पाण्यामध्ये आढळतात किंवा वाढतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी जीव आहे. दृश्य केंद्रकी आहे, एकपेशीय युनिसेल्युलर आहे आणि स्वयंपोषी जीव आहे. लक्षात ठेवायचं म्हणजे हा सुद्धा फोटोसिंथेसिस करतोय. स्वयंपोषी म्हटलं की फोटोसिंथेसिस लक्षात ठेवायचं बेटा. फोटोसिंथेसिस स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. ठीक आहे, फोटोसिंथेसिस तयार करतो आणि हिरव्या रंगाचा असतो. सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे अलगी शैवाल पाण्यात वाढतात. म्हणजे काय, तुम्ही टाक्यामध्ये जर पाणी साठवून ठेवलं तर हिरवा रंगाचा चिला म्हणतोय आपण, तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये अलगी म्हणतोय आणि त्याला शैवाल म्हणतोय आपण सायन्सच्या भाषेत. ठीक आहे, असो. त्याच्यानंतर तो स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. हा दृश्य केंद्र की एक पेशी आहे, स्वयंपोषी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पेशीतील हरित लवकांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. यांच्या पेशीमध्ये हरित लवक असतात ज्याच्यामुळे हे ग्रीन रंगाचं असतं, हिरव्या रंगाचे असतात आणि त्याच्याद्वारे हे प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरण बघा, क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास हे दोन नावं तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. हे शैवाल आहे, अलगी आहे. त्याच्यानंतर क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. त्याच्यानंतर शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशी आहेत आणि इतर सर्व शैवाले बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. तर फक्त शैवालांच्या काही प्रजाती एकपेशी आहेत, पण सर्व प्रजाती ज्या आहेत ह्या आपल्याला बहुपेशीय आणि डोळ्याने दिसणाऱ्या आहेत, असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला विषाणू, व्हायरस ज्याला आपण म्हणतोय. आकाराने सुमारे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर आहे. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही. हा शब्द लक्षात ठेवा बेटा, सगळ्यांना सजीव मानलं जातं, परंतु जे व्हायरस आहेत, विषाणू जे आहेत, व्हायरस आताच फेमस होता कोरोना व्हायरस, लक्षात ठेवा, कोरोना. तर हे जे व्हायरसेस आहेत यांना सजीव मानलं जात नाही, महत्वाचं. आणि ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. सीमारेषेत आहेत म्हणजे काय, तर एका बाजूला आहे सजीव, लक्षात ठेवायचं, एका बाजूला काय आहे सजीव आणि एका बाजूला आहे निर्जीव, लक्षात ठेवायचं, एका बाजूला निर्जीव. आणि हे बिचातली जी रेषा आहे याला आपण म्हणतोय सीमारेषा, म्हणजे सजीवही नाही निर्जीवही नाही. तर असे बीचामध्ये कुठंतरी हे व्हायरस आहेत, सजीव आणि निर्जीवाच्या मधात, म्हणून याला सीमारेषेत आहेत असं मानलं जातात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्र ज्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतो याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे, मायक्रोबायोलॉजीमध्ये सगळ्या सूक्ष्मजीवांचा म्हणजे सजीवांचा अभ्यास केला जातो. तर अशा मायक्रोबायोलॉजीमध्ये यांचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढील भागाकडे आपण वळूया. पुढील भागामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊ. ठीक आहे, चला. तर नेक्स्ट टॉपिक आपण पाहतोय तो आहे, ओके बघा नेक्स्ट काय म्हणतोय इथं, तर यामध्ये आपल्याला सांगतोय रे की हे जे विषाणू जे आहे अति सूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान. हा शब्द लक्षात ठेवायचा की व्हायरस जे आहे हे खूपच लहान असतात, अति सूक्ष्म असतात आणि म्हणूनच तो एवढे लहान असल्यामुळे हे आपल्याला हवेद्वारे पसरताना दिसतात. आपण म्हणतोय व्हायरल इन्फेक्शन म्हणतोय आपण, लक्षात ठेवा. व्हायरल इन्फेक्शन म्हणजे हवेतून पसरणारं, तर हवेतून कोणाद्वारे व्हायरस पसरणं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, लक्षात ठेवायचं. तर हे एवढे लहान असतात की ते 10 ते 100 पटीने लहान असतात आणि फक्त ते इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपनेच आपण त्यांना पाहू शकतोय. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात आणि हे स्वतंत्र कण असतात, हे असे जुळून नसतात, हे असे कंबाईन फॉर्म मध्ये नसतात, हे असे जुळून नसतात, लक्षात ठेवा. हे एकदम असे व्हायरस जे आहेत हे असे स्वतंत्र असतात, एकदम व्हायरस जे आहेत तर हे स्वतंत्र असतात, लक्षात ठेवायचं. तर हे असे स्वतंत्र आपल्याला दिसून येतात, असे कंबाईन फॉर्म मध्ये नसतात. त्याच्यानंतर विषाणू म्हणजे डीएनए, लक्षात ठेवायचं. विषाणू जे आहे तर विषाणू म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डीएनए. काय आलं रे, ओके. विषाणू जे आहे तर विषाणू म्हणजे डीएनए आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर एक मिनिट, विषाणू म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे, विषाणू म्हणजे काय बोललो आपण, डीएनए, लक्षात ठेवा. विषाणू म्हणजे डीएनए, डीएनएचा हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा बेटा. डीएनए म्हणजे काय, तर डीएनएचा लॉंग फॉर्म आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक आम्ल. याला इंग्लिशमध्ये डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतात. आणि आरएनए, डीएनए किंवा आरएनए हे बनलेले असतात. आरएनएचा लॉंग फॉर्म आहे रायबो न्यूक्लिक आम्ल, म्हणजे
रायबोन्यूक्लिक ऍसिड यांच्यापासून लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचं आवरण असतो, म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलं असतात आणि त्यांना प्रथिनांचं आवरण असतं. प्रथिनांचं आवरण म्हणजे प्रोटीनने ते असं कव्हर केलेलं असतं, प्रोटीनने ते गुंडाळलेलं असतं. जसं एखादा चॉकलेट गुंडाळलं जातं ना, तशाच प्रकारचे ते चॉकलेट जसं प्लास्टिक पॉलिथिन कॅरीने जसं गुंडाळले जातं तशाच प्रकारचं त्यांना प्रथिनांचं आवरण असतं. लक्षात ठेवायचं, कोरोनाला तुम्ही पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. पहा, लक्षात ठेवा. तर व्हायरसेसची खास गोष्ट लक्षात ठेवा. जसं आपण कवके फंगाय आपण पाहिलं, फंगाय फक्त मेलेल्यांमध्ये राहते, मेलेले जीव. लक्षात ठेवा, डेड बॉडी ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, डेड बॉडी, ठीक आहे, डेड बॉडीमध्ये राहतात. पण हे जे आहे तर हे जिवंत बॉडीमध्ये राहतात. मग ते वनस्पतीची असो की प्राण्यांची असो, त्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. आणि काय करतात बघा, खूपच महत्वाचं आहे. या पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात. जिवंत पेशीच्या मदतीने ते स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. पहा, लक्षात ठेवा, हे कसे असतात. तर हे काय करतात रे, समजा हा व्हायरस आहे, तर हा व्हायरस एखाद्या जिवंत बॉडीमध्ये जातात. समजा एखादी जिवंत बॉडी आपण घेतली, हे जिवंत बॉडी आहे, जिवंत सेल आहे, तर त्या जिवंत सेलमध्ये हे जाणार, जिवंत सेलमध्ये जाईल, ठीक आहे. तर या जिवंत सेलमध्ये गेल्यानंतर हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस काय करतोय, आता एकच व्हायरस होता ना, तर हा व्हायरस जो आहे तर इथं आपल्या असंख्य अशा प्रतिकृती निर्माण करते, असंख्य अशा प्रतिकृती निर्माण करते. म्हणजे एका व्हायरस पासून खूप सारे व्हायरस याच्यामध्ये तयार होतात, असंख्य प्रथिने. आणि हे जे प्रथिने जे आहे तर हे कोणाचे प्रथिने वापरून तयार करते, त्या जिवंत पेशीचे प्रथिने वापरून तयार करते. हिला म्हणतात होस्ट सेल. जे सेल आहे ना येलो कलरचे, ज्याच्यामध्ये व्हायरस गेला, तिला होस्ट सेल म्हणतात, ज्याला यजमान सेल म्हणतात. त्याच्यानंतर हे जे यजमान सेल आहे हिला काय करते, ते नष्ट करून प्रतिकृती मुक्त होतात. मग हे यजमान सेल नष्ट होते, म्हणजे हे जे पिवळ्या रंगाचं जे जिवंत सेल होतं, ज्या सेलमध्ये व्हायरस शिरलं आणि खूप साऱ्या तिथं कॉपी तयार केल्या, खूप सारे व्हायरस त्याच्यामध्ये बनलं, मग ते जे होस्ट सेल आहे, ते जे यजमान सेल आहे तर ते नष्ट होते आणि मग ते जे व्हायरस आहेत तिथून, ते व्हायरस मग तिथून बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यानंतर ते काय करतात, मग बाहेर पडल्यानंतर चूप राहतील का, नाही, तर ते अजून ज्या नवीन ज्या जिवंत सेल आहेत त्या नवीन वेगवेगळ्या सेलमध्ये जाऊन ते मग शिरतात आणि परत सेम प्रोसेस फॉलो करतात. म्हणजे तिथं शिरून परत इथं शिरलं, इथं शिरलं, इथं शिरले, हे प्रत्येकांमध्ये शिरून मग त्यांचे अजून त्या प्रतिकृती निर्माण करतात, अजून त्या यजमान सेलला नष्ट करतात आणि अशा प्रकारचा हा जो इन्फेक्शन आहे हा वेगाने पसरत जातो आणि ज्या होस्ट सेल आहेत त्यांना ते नष्ट करत जातो. म्हणून यांना म्हणतात पेशींना संसर्ग करतात. लक्षात ठेवा, मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना ते संसर्ग करतात. लक्षात ठेवा, विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात आणि अशा या संसर्गामुळे प्राण्यांना वनस्पतींना विविध काय होत असतात, रोग होत असतात. अशा प्रकारचे हे काम यांच्यामध्ये चालत होतं. तर हा होता आपला पहिला टॉपिक. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला टॉपिक आपला इथंच संपतोय. त्याच्यानंतरचा दुसरा टॉपिक आपण लगेच पाहूया. तर हा होता आपला पहिला पाठ, ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतलोय, ठीक आहे. तर वर्गीकरण आणि वर्गीकरणाच्या बऱ्याच गोष्टी आपण समजलो. त्याच्यानंतर आपण दुसरा पाठ आपण लगेचच आपण टाकतोय. परत एकदा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एवढंच सांगणं आहे की आपली जी चॅनल आहे ती सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. आणि हे सबस्क्राईब झाल्यानंतर लाईक पण करा आणि व्हिडिओ आवडलो असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा, ठीक आहे. तर हे अगदी फ्री आहे. आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ मी पुढे पण अपलोड करतोय, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला नवीन व्हिडिओ पुन्हा पाहता येईल. आणि हा जो व्हिडिओ जो आहे तर 21 तारखेला आपला पेपर आहे, तर 21 तारखेपर्यंत सगळे व्हिडिओ मी तुम्हाला असे अपलोड करून टाकेल जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले तर. म्हणून चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवेन, ठीक आहे. आणि 21 तारखेपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा आपण कितीही वेळा पाहू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. लवकरच दुसरा पार्ट मी घेऊन येतोय. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.